गीता, मी जाईन रिक्षाने. आता काय झालं तुला? मला कंटाळा आलाय. कशाचा? सगळ्याचाच. गीता, मी काहीतरी बोललोय का आता तुला? तू न बोलून शहाणा आहेस. म्हणजे काय? तुलाही तेच म्हणायचंय जे तुझी आई म्हणते. का? एवढं आई बोलल्या मगाशी, तोंड उचकटून तू बोलू शकत नव्हतंस त्यांना? गीता, माझी आई तिच्या अपेक्षा व्यक्त करतेय. आता मी तिला असं कसं सांगू की तू अपेक्षाच करू नकोस? आम्हाला मूल नकोय असं तरी म्हणू शकला असतास ना तू. गीता, तू नीट शांतपणे ह्या गोष्टीचा विचार करून बघ. मी नीट आणि शांतपणेच विचार करतेय. तुम्हालाच घाई झालेली आहे. गीता, जान्हवीकडे बघ. जान्हवी आणि श्री किती खुश आहेत. त्यांचं स्वतःचं घर आहे मनीष. मग आपलंही स्वतःचं घर होईल ना गीता. एवढं सगळं होऊन पुन्हा रामाची सीता कोण? जाऊ दे, मी जाईन रिक्षाने. हॅलो हॅलो हॅलो. बरं झालं बाई, लगेच केलास ते. मला वाटलं आता आणखीन किती वेळ लावतेस फोन उचलायला. काय झालंय आई? आहे का तुझ्याकडे आज भावासाठी थोडा वेळ? का नाहीच आहे? आई, तू काय बाई रमलीस तुझ्या संसारात? आमचं गाडं मात्र काही तुझ्याशिवाय पुढे जात नाही, म्हणून तर सारखे सारखे तुझे पाय धरावे लागतात. आई काय बोलतेस तू? नाही तर काय. आता तुझ्याशिवाय कोण बघणार ग पिंट्याच्या लग्नाचं? आणि त्या निमित्ताने त्याने हे थांबताय तर आपण जरा लवकर हातपाय हलवायला पाहिजेत ना. नाही तर ह्यांना वाटायचं की आपण पिंट्याच्या लग्नाची हूल दिलीये म्हणून. आणि मी काय म्हणते, तू फक्त एकदा येऊन तर जा. अगं फोटो बघ. अगं म्हणजे मुलीकडचे येतील ना मुंबईला मुलीला दाखवायला. अगं बरी वाटली तर हो म्हणायचं, नाही तर सांगायचं पत्रिका जुळत नाही म्हणून. ढकलून द्यायचं ग्रह ताऱ्यांवर. हे असं कसं करणार? अगं सगळेच असं करतात. हे बघ, तू थांब जरा, एवढी घाई करू नकोस. अगं 5 मिनिटाचं तर काम आहे, घेऊन जा ना. ऑफिसला येशील का? तुझ्या ऑफिसला? जानू बाई, सोपं आहे का ग तुझ्या ऑफिसला येणं? आई रिक्षाने ये, मी आल्यावर पैसे देते तुला. नको बाई, ती गीता पण असेल ना तिथे. तिला बाई भारीच चौकशी आहे या सगळ्याची. बरं मग मी घरी येते. नको नको नको, त्यांच्या समोर काही बोलता यायचं नाही. आपण ना कालच्याच ठिकाणी भेटू. हा? आणि हो, आज काही कारण काढू नकोस. आई काल कारण नव्हतं काढलं मी. अगं बाई, पण हे सगळं असं सहन करावंच लागतं. बाईच्या जातीला आल्यानंतर हा त्रास सहन करावाच लागतो. पोटात असताना हा त्रास, आणि नंतर मग मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे जोडे खायचे. शेवटी बाईच्या जातीला त्रास काही चुकतच नाही ग. आई मी भेटते तुला. ठीक आहे, चल ठेवू का मग? हो. आणि आई काही काही ह्यांना काही बोलू नको बरं का? चल. मला आता पार्लर मध्ये रोज जायची गरज नसते. म्हणजे? अगं म्हणजे माझ्याकडच्या मुली आहेत ना, त्या व्यवस्थित सांभाळतात. पण बेबी तरी अधनमधनं जात जाईन मी, पण अगदी ऑफिस मध्ये जाण्यासारखं रोज जायची गरज नाहीये. म्हणजे मी जात होते कारण तेवढाच वेळ जात होता ना माझा, म्हणून. पण बेबी तू गेली नाहीस तरी सगळं नीट होईल ना? हो हो, नक्की होईल. आणि रात्र झाली ना की हिशोब घेऊन मुली घरी पण येतील. पण तू घरी थांबून करणार काय आहेस? श्री जेव्हा तुझ्या पोटात होता तेव्हा मी कसं सतत तुझ्या बरोबर असायचे?
आता श्रीचं बाळ जान्हवीच्या पोटात आहे की नाही, आता सतत जान्हवी बरोबर थांबणार आहे मी. ए बहिणी, तुला आठवतंय श्रीने आमचा आवाज ओळखायला लागला होता. आणि तो जन्मला तुझा आता आवाज ओळखलाच त्यांनी. तू अगदी त्याला म्हणायचीस, ओ गो काय झालं म्हणजे बाळाला, की लगेच रडायचा थांबायचा, हो की नाही? खरंच काय सुंदर दिवस होते नाही ते. बहिणी, आता ते सगळे दिवस परत येणार आहेत आणि मला त्यातला एकही क्षण मिस करायचा नाहीये. हा विचारच केला नव्हता मी. पत्रिका पण जुळते. आई मन जुळायला हवी. अगं ते जुळायची ते. आधी लग्न तर जुळू दे. आणि एवढ्या श्रीमंत बापाची मुलगी कुठून मिळणार आहे पेंट्याला? पिंट्याला त्या मुलीशी लग्न करायचंय ना, का तिच्या वडिलांच्या पैशाशी? हो, लग्न मुलीशीच करायचे. पण म्हणून तिचा बाप पैसेवाला असला तर बिघडलं कुठे म्हणते मी. आई तो मुद्दाच नाहीये. मग पण पिंट्याला सांभाळणारी, त्याला समजून घेणारी मुलगी हवी ना त्याच्या आयुष्यात. हो, पण आता तिला भेटल्याशिवाय कसं कळणार आपल्याला? पण अगदी तो टिपिकल दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे नको. अगं जानू, मुलगी बार्शी जवळच्या एका खेड्यातली. तर दाखवायचा कार्यक्रम नाही करायचा तर त्यांना असं सांगणार का की मुलाला आणि मुलीला कॉफी प्यायला पाठवा म्हणून? आई अगं पण कार्यक्रम तर करावाच लागेल. मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटले, आवडले तर पुढचं पुढे बघू ना. पण मुळात तू जर म्हणतेस की ती एका श्रीमंत मोठ्या घरात वाढलेली मुलगी आहे, तर ती आपल्या घरात कशी ऍडजस्ट होईल? का तू नाही झालीस? म्हणजे चाळीच्या कुराड्यात आयुष्य गेलं तुझं, पण लग्नानंतर राजमालात राणीसारखीच राहतेस की नाही? आई हे बघ जानू, लग्नानंतर मुली नवऱ्याचं घर असेल तसंच स्वीकारतात. मी नाही का स्वीकारलं? मी केलाच ना संसार इकडे. पिंट्याशी बोलली आहेस तू? हो, पिंट्याशी बोलले. त्याला पसंत आहे मुली. आता फक्त तू हो म्हणायचेस म्हणजे मग तो तयार. आपण आधी त्या मुलीला भेटूया. आणि आई प्लीज, तिची भेट होण्याआधी काहीच कुठेच कमिट करू नकोस. हा, मी काही कोणाला कमिट वगैरे काही केलेलं नाही. ठीक आहे. हे बघ, आणि आता पिंट्याशी फार चर्चा करू नको. म्हणजे अगदी जुजबीच बोल. हो, बघूया, ठरवूया एवढंच बोल. त्याचं डोकं आधीच हलकंय. म्हणजे जरा काही कमी अधिक बोललं गेलं ना तर तो लग्नाला तयारच व्हायचा नाही. मी आता तुझ्या बाबांसाठी तरी हा योग आपल्याला जुळवून आणावाच लागेल. अगं, हाताने मला सोडून जाशील काय? अगं तुला काय, गाडीनेच घरी जायचं. जाता जाता मला सोडून जा. ठीक आहे. काय गो, आता काय साड्याच नेसतेस की काय रोज? म्हणजे गरोदर आहेस म्हणून? नाही, आज नेसली होती. हो का? का काही विशेष आहे? अगं, चोरोटीचा कार्यक्रम होता घरी. अगं बाई, आम्हाला नाही बोलावलंस ते? काही घरगुती असतं ना ते सगळं, म्हणून. घरगुती मध्ये आम्ही मोडत नाही वाटतं? तसं नाही आई. अगं, आम्ही पण आलो असतो. आम्हालाही कौतुकच आहे ना त्याचं. अगं पण जाऊ दे ग जानू, जाऊ. मी बोलले ना की मग माझं तोंड दिसतं. पण खरं सांगू का, तुला ना आमच्याबद्दल काही वाटतच नाहीये आता. राहू दे, मला सोड तुझ्या गाडीने काही. चल. तू बस आपला ताई 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 कर. तिला काही वाटतंय का बघ? आपल्याला चोरोटीला पण बोलावलं नाही. गेलो असतो ना आपण. आपल्याला कौतुक नाहीये का आपल्या नातवंडाचं?
आणि जानूला होणारं बाळ म्हणजे काही फक्त गोखल्यांचं नाहीये, आमचं पण आहे. आता आमचं म्हणजे काय आहे? आमचं म्हणजे सहस्त्र बुद्ध्यांचं. अगं हो, पण ते नाही असं कोणी म्हणलंय का? आणि काही बोळ्याने दूध नाही पीत, सगळं कळतंय आम्हाला. कला पुरे, कालपासून तेच 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 सुरू आहे तुझं. हो, पण काही फरक पडलाय का? आता फरक पडायला हवा म्हणजे काय व्हायला हवंय तुला? ह्याला कळायला हवं ना. आता आपल्या ताईचं लग्न झालंय, ती सासरी गेलेली आहे, तिला तिचा संसार आहे, तिला तिची मुलं बाळ होती, त्यामुळे तिच्यावर अवलंबून राहून चालणार आहे का? आपल्या आयुष्यातले निर्णय आपण स्वतः घेऊन मोकळं व्हायचं. ताई काय म्हणाली? पाहिलं, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. आता इतका वेळ मी तोंडाची टकळी जी काही चालवते ते काही ऐकलंच नाहीस का तू? हा, जानू म्हणाली काय? करा म्हणाली दाखवण्याचा कार्यक्रम. दाखवण्याचा कार्यक्रम करा असं जानू म्हणाली? हो, मी फोन करून विचारतो ताईला. मी काही खोटं बोलते का? नाही तसं नाही ग, पण मी फोन करतो ना जनरल विचारायला. बघितलं कसा बोलतो हा. विश्वास म्हणून नाही आईवर. त्याला जबाबदार कोण आहे कला? घ्या, तुम्ही मलाच बोला. हा असला नवरा आणि असला मुलगा असल्यानंतर वैरी कशाला हवाय? मामा, त्याचा उद्धार करायला विसरलीस ना तू? तू नाव काढू नकोसा त्याचं. तो तर जन्माचाच वैरी आहे. भाऊ नाहीच, सापच आहे तो. बाबा, मी आज ताईला फोन करून विचारतो. त्याआधी एकदा स्वतःला नीट विचार पेंट्या. काय? तू खरंच तयार आहेस का लग्नाला? मी तयार आहे बाबा. पेंट्या, बाबा, माझ्याकडे माझी अशी काही कारणं आहेत. मी येतो. श्री, कधी येणार आहेस तू? ये ना लवकर, मला करमत नाहीये तुझ्याशिवाय. आणि तुझ्या लेकीला सुद्धा. ये लवकर, आम्ही वाट बघतोय तुझी. काय फालतूगिरी आहे बेबी? फालतूगिरी नाही, याला प्रिकॉशन म्हणतात. अरे पण कशा करताय सगळं? आज जायच्या आधी हे सगळं करावं लागणार. अरे पण माणूस घाईत असेल तर? घाई द्यायचं नाही मग. अरे याला काय अर्थ आहे? हे बघ, बाळाच्या आणि आईच्या हितासाठी हे सगळं करावं लागतं. आपण 100 ठिकाणी जाऊन येतो, कुठे कुठे फिरून येतो, किती किटाणू घरात घेऊन येतो माहितीये तुला? अरे पण इम्युनिटी पॉवर वगैरे काही असतं की नाही? ती आपल्यामध्ये असते, ग्रोन अप माणसांमध्ये. लहान बाळांमध्ये नाही. त्यांची काळजी आपल्याला घ्यावीच लागते. पण ते बाळ झाल्यावर बेबी. मग बाळ आहे की आता आईच्या पोटात. बेबी आत्या, नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले होते की
बाळ प्रोटेक्टेडच असतं. तेच तर. तेच तर म्हणायची काही गरज नाही हा तुला. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, कळलं ना? आणि तुला काय एवढे कष्ट करायचेत रे? नुसते पाण्यात पाय घालून पाय पुसायचेत आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करायचे. बेबी आत्या पण तू आता मध्ये बोलू नको हा. हे केलंच पाहिजे आपल्याला. फार झाला हलगर्जीपणा. हे गुलाब बिलाब तोडलेले श्रीला चालणार आहे का? खरंच नाही चालणार. आणि तुला? गुलाबाची फुलं मुळात तोडलेली मला आवडत नाहीत. करेक्ट. आणि त्यात त्याचे तुकडे करून ते पायाखाली तुडवणं तर. बरं ठीक आहे, मग हे कॅन्सल करूया आपण. पण बाकीचं सगळं करायचंय. मग आता फक्त साधं पाणी आणि मग हे डिइन्फेक्टंट पाणी, बरोबर? बरोबर. आणि मग सॅनिटायझर हाताला. तू तोंडाला लावलंस ना तरी चालेल. तुझ्या कांता बेबी, मी हे सगळं करते ना ते विचार करूनच करते. चल बेबी, काहीतरी काय म्हणजे तू आणि विचार कोणी ऐकलं तर खरं वाटेल कोणाला. कांता तू माझ्या डोक्यात जाऊ नको. अगं निदान त्या फोनचं नरड तरी बंद करा ती. का माझा नरडा बंद करू शकत नाहीस म्हणून? बघ काय ट्युनिंग आहे बहीण भावांचं. माझ्या मनात काय चाललंय करेक्ट ओळखलं की नाही माझ्या बहिणीनी. बरं ते पाय पुस आधी. हा पुसले. असे नाही, पाण्यात पाय घालून मग. आता पुस. आता दुसरं पाणी इकडे तिकडे उडवायचं नाही. आता इथे परत. हो म्हणजे आता ये. आता सॅनिटायझर घे. सांग आता काय सांगायचंय ते. झालं, सुटलो. हा तर जान्हवी, ड्रायव्हर काका आलेले आहेत. आले 5 मिनिटात. सावकाश, काही घाई नाही. एवढंच सांगायचं होतं तुला? येस. मग तिथून पण सांगू शकला असतास ना. नाही, हे सगळं केल्यामुळे तिला आता स्वच्छ कळलं सगळं. बरे, ब्रेकफास्ट पण रेडी आहे. वहिनी वाट बघते, लवकर ये. लवकर बिवकर काही नाही, सावकाश. तू प्रेग्नंट आहेस. जगातली सगळी अक्कल तुलाच दिली देवानी, हो ना बेबी? तुझ्यापेक्षा तरी जास्तच आहे. हा जान्हवीलाही तू हे सगळं करायला लावणार आहेस? म्हणजे काय बेबी? काय केलं लवकर. काय झालं? ते काय कपाळावर? काय? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया? त्यांना वाटतं मेंदू आहे इथे म्हणून. अरे देवा. आता मी तुला हा पिंट्या. ताई बोलू शकतेस? हो बोल ना. आई काही बोलली का? स्थळाबद्दल? हो हो, तुला मान्य आहे का? तू म्हणशील तसं ताई. अरे वेड्या, संसार तुला करायचा आहे. हो पण आता हा असला काही विचार नाही करत आहे मी. म्हणजे ताई माझ्यासाठी बाबांचं थांबणं महत्वाचं आहे. पिंट्या सांग ना ताईडा, तू ओके आहेस ना? तू ओके असशील तरच मी ओके. माझं तसं काही नाहीये ताई. म्हणजे तुला बाबांचं माहिती आहे ना. पिंट्या म्हणजे तू लग्न कधीतरी कोणाशी तरी करणार होतोस ना ताई. पिंट्या तसंही बाबा म्हणतात ना ताई, लग्न जुगार आहे. मला हा जुगार खेळायचा आहे बाबांसाठी. अरे पण कदाचित तीच मुलगी माझ्या नशिबात असेल ताई.
ताई मी तुला नंतर फोन करतो. काय रे, काय झालं? नाही काय झालं नाही, मी करतो ना नंतर फोन. ओके बाय. बरं ऐक, आई म्हणते तर मग बघून घेऊया का त्या मुलीला? हा चालेल. बाय बाय बाय. अरे काय झालंय? कुणी आलंय का? अगं ती सुनीता आली. सुनीता कोण रे? अगं सांगितलं ना तुला, पॅकिंग डिपार्टमेंटला आमच्या ऑफिसमध्ये. नाही, मला आठवत नाहीये. बोलू आपण नंतर. ठेवतो मी आता फोन. हो चल, बाय बाय. सकाळी खाल्लं होतंस. अरे मग आता झालंय एवढ्या ऑफिसमध्ये थोडं खाणं. सुनीता आणते डबा, त्यात मग मी खाल्लंय. एक मिनिट, कोण सुनीता? हाय ऑफिस.